स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो होतो केळवा बीचला. केळवा बीच म्हणजे जण मुंबईच्या निअरबाय आहे. आम्ही निघालो रात्री 11 वाजता. असा अलोन रस्ता होता मस्तपैकी. आम्हाला खूप भूक लागली. आम्ही जेवण करून गेलेलो नव्हतो म्हणून प्लेस शोधला. तिथे आम्ही बसलो सगळे मस्त चटई अंथरून जेवायला. खूप जास्त थंडी होती. असे शंभून ते पण मस्तपैकी तिथे खेळत होते. जेवण झाल्यानंतर दादा आणि मी गेलो चक्करला. तिथे गेल्यावर आम्ही काय पाहिलं, हॉरर लाईट. हे बघा कशी बंद चालू होते. मग आम्ही रिटर्न जेवण करून निघालो पुढच्या प्रवासाला. प्रवास करता करता आम्हाला तिथे असा सुनसान रस्ता लागलेला. सुनसान रस्ता आणि घाटाचा रस्ता म्हणजे एकदमच भीती. जे काही स्टोऱ्या ऐकलेल्या आहे घाटाच्या, त्या स्टोऱ्या ऐकत आम्ही गेलो म्हणून आम्ही तर अजूनच घाबरून गेलो. तिथे नंतर गेल्यावर आमचं CNG, आमचं पेट्रोल वगैरे सगळं संपलेलं म्हणून आम्ही वाट बघत होतो की कधी ओपन होईल. तर तो होणार होता पहाटे 6 वाजता ओपन. म्हणून आम्ही तिथे विश्रांती घेतली, जरासा आराम केला. असं चटई वगैरे अंथरुणं वगैरे टाकून गेलेलो. सगळ्यांनी आपापल्या अंगावरची सोय केलेली. हे बघा आमच्या वहिनी कशा अंगावर पूर्ण घेऊन झोपलेल्या आहेत. नंतर झाली मॉर्निंग झाल्यावरती आम्ही घेतला मस्तपैकी चहा. सगळ्यांचे तोंड बघून घ्या किती थकलेले दिसत आहेत. श्रावणीने पण मस्त थंडीमध्ये एन्जॉय केला. नंतर वडापाव घेतला, भजी घेतली. मम्मी तर उलटी करून जाम झाली होती म्हणून मस्तपैकी झोपलेली ती. आणि शंभू पण तिच्यासोबत झोपून गेलेला. मग आम्ही पोचलो आमच्या रिसॉर्टला पोचल्यावरती हे बघा असा आहे आमचा रिसॉर्ट. 2 रूम केलेल्या छानपैकी. तिथे गार्डन होतं. इथे सावलीमध्ये गाड्या लागलेल्या, मोठी नारळाची झाडं. श्रावणी झोपून गेलेली तिथे पप्पांकडे. मग शंभूने मस्त झोका खेळला. दादाने दात घसले. सियाने मस्तपैकी झोका खेळला. गुनू, शंभू छान झोकाचा एन्जॉय घेत होते. गार्डन तर खूपच सुंदर होतं. नंतर हे बघा दोघी पण मम्मी एक सरकुंडी खेळते. तिच्यामागे एक म्हणजे या दोघी पण लहान होऊन गेल्या होत्या. एकदम म्हणजे एकदम लहान. मग बघा आजूबाजूची झाडं पण इतके छान होती ना. आणि या बायकांना कसलीच भीती वाटत नव्हती कोणी बघेल की काय. नंतर त्यांनी लगेच घेतला वजन काटा खेळायला. जिथे लहान मुलांनी खेळलं पाहिजे तिथे त्या दोघीजणी खेळत होत्या. मग गुनूने दोघींना मस्तपैकी खेळवलं. एक साईडला शंभूचे पप्पा, एक साईडला गुनू असे दोघेही वजन काटा खेळत होते. नंतर मग शंभूचे पप्पा आणि शंभू हे दोघंजणं वजन काटा खेळत होते. हे बघा शंभूने खूप एन्जॉय केला. छानपैकी तिथे अशी झाडं होती, नारळाची, केळीची, चिकू, आंबा, पपई, खूप सारे झाडं होते. सियाने सुद्धा छान झोका खेळला तिथे, शंभूने पण. मग नंतर आम्ही तयारी करत होतो बीचवर जाण्यासाठी. आम्ही खूप जणांची वाट पाहिली की आत्ता येतील मग येतील, पण काय कोणी लवकर आलं नाही. म्हणून आम्ही जरासा टाईमपास केला तिथे आणि गप्पागोष्टी केल्या, वाट पाहिली आणि म्हटलं हे येत नाही तोपर्यंत आपण थोडंसं आजूबाजूचा निसर्ग बघून घेऊ. खूप छान झाडं होती तिथे. छोटं व्हिडिओ कॅप्चर केलेलं. हे बघा चिकूचं केलेलं, हे नारळाची आणि केळीची बाग, ही आंब्याची बाग. मग सगळेजण आले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. बीचवरती जाताना हा असा रस्ता लागलेला. मस्तपैकी नारळाची झाडं वगैरे खूप छान होतं. मग काय आम्ही पोचलो बीचवरती पोचल्यावरती बीचचा एकदा नजारा बघून घ्या. पाणी कमी होतं तिथे कारण आम्ही सकाळी 8 वाजता पोचलेलो. भरती यायला सुरुवात झाली होती. भरती येते म्हणजे पूर्ण कड्यापर्यंत पाणी भरलेलं नंतर, पण आता सध्या एवढं कमी होतं. मग काय सगळ्यांनी एन्जॉय केला. शंख शिंपले गोळा केले. पप्पांनी सुद्धा खूप छान एन्जॉय केला. गुनू, तिची वहिनी, आम्ही पण छोटे व्हिडिओ काढून घेतले. पप्पांनी पण मस्तपैकी एन्जॉय केला. मम्मीने तर बापरे हिरोईनच एकदम मस्त स्लोमो काढलेला. या दोघीजणी काय शोधत होत्या तर त्यांनाच माहिती. वहिनीने, गुनूने, शंभूने मस्तपैकी आतमध्ये आंघोळ केली. वहिनी आणि गुनू म्हणे माझी पण एक छोटीशी रील काढ म्हणून त्यांची पण स्लोमो काढली मस्तपैकी पाण्यामध्ये पळताना. मग काय सिया म्हटली मलाही माती खेळायची. मग तिला मातीमध्ये सोडून खूप छानपैकी बसली होती आरामात. शंभूची चड्डी वल्ली झाली म्हणून त्याला ओढणी गुंडाळून दिली. शंभूच्या पप्पांनी मी पण छोटे व्हिडिओ काढून घेतले. खूप एन्जॉय केला. मग आम्ही निघालो घरच्या दिशेने. घरी गेलो, कपडे घातले सुके, मस्त तयार झालो, गेलो जेवायला. खूप जोराची भूक लागली होती. मग आम्ही तिथे घेतलं मच्छी थाली. त्याच्यामध्ये खूप छान मच्छी, राईस, अजून चिकनची भाजी, चपाती, तांदळाच्या रोट्या आल्या होत्या. खाल्ल्या. शंभूने केला मस्त एन्जॉय.
त्यानंतर दादा आणि मम्मी नॉनव्हेज खात नाही म्हणून ते दोघंजणं बसले होते साईडला. त्यांनी मस्त जेवण केलं. आम्ही रिटर्नला निघालो. हा प्रवास एकदमच छान होता. मन खूप छान भरून गेलेलं. इथेच राहावंसं वाटत होतं. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तिथे घेतलं स्टार फ्रूट, पोरांसाठी खेळण्या घेतल्या. मग आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलो. रिसॉर्टला पोचल्यावरती आम्ही सगळी बॅग बुक केली आणि त्यानंतर जाताना सुकी मच्छी घेतली. सुकी मच्छी घेऊन झाल्यावरती आम्ही पुढे निघालो घरी जाण्यासाठी. त्या रस्त्यामध्ये घाटाला आम्हाला लागले होते खूप सारे माकडं. मग आम्ही गाणे ऐकत ऐकत पुढे निघालो. थोडंसं थांबलो, चहाचा ब्रेक घेतला, चहा घेतला, आणखी पुढे घाट पास केला. हळूहळू आम्ही आमच्या घरी पोचलो.